तर नमस्कार मित्रांनो, आज मी करतोय रतनगड ट्रेक आणि माझ्यासोबत आहेत आज माझे पुण्यावरून जे पाहुणे आलेत. आज मी त्यांच्यासोबत रतनगड ट्रेक करतोय. आज आम्ही रतनगडावरती ट्रेकिंग प्लस कॅम्पिंग करणार आहे. तर आम्ही आता सध्या ट्रेकसाठी सुरुवात केली. मी ट्रेक सुरू केला आणि थोडा वेळ पुढे चालून गेल्यानंतर आम्हाला एक मोठं बघायला भेटलं. त्याच्यावर काही सूचना दिल्या होत्या की जंगलामध्ये बिबट्याचा वावर आहे, त्याच्यामुळे तुम्ही कोणती काळजी घेतली पाहिजे याच्या संदर्भात सूचना होत्या. मित्रांनो, तर लक्ष द्या, हे बघा, खबरदारी घ्या. म्हणजे तुम्ही सोलो करताय किंवा ग्रुपने करताय, पण तुमच्यासोबत गावातला लोकल किंवा गायडन्स म्हणून गावातला लोकल माणूस तुमच्यासोबत पाहिजे. तर तुम्ही रतनगडचा ट्रेक किंवा रतनगडावरती कॅम्पिंग जर करत असाल तर गावातला कोणतरी लोकल माणूस तुमच्यासोबत असणे खूप गरजेचं आहे. आमच्याकडे ससे किंवा रानडुकरं, झाडी जंगल असल्यामुळे जंगलातले जे प्राणी आहेत ना ते खायला येतात ते. आणि हे आता समजा सप्पे जे कागद लावलेत ना त्यांनी काय होतं, वाऱ्याने हलत राहते. हां, त्यांना असं वाटतं कोणतरी आहे इथं, मग प्रयत्न नाही करायचं शक्यतो आतमध्ये यायचा. आज ट्रेकमध्ये आम्ही फक्त दोघेच जणच आहे. मी शनिवार रविवार जर आले तर गडावरती खूप गर्दी असते आणि इतर दिवशी आले तर कोणीच नसते. आज फक्त पूर्ण गड मिळून रतनगडावरती चालणारे आम्ही फक्त 2च लोक आहोत. तर ज्यांना बी गर्दीपासून थोडंसं लांब राहायचं किंवा गर्दी नकोशी वाटते त्यांनी इतर वेळेस म्हणजे सोमवार, मंगळवार किंवा शुक्रवारपर्यंत आले तरी चालेल. शनिवारी आणि रविवारी खूप गर्दी असते. मंदिरापासून 1 तास चालत आल्यानंतर तुम्हाला इथे एक छोटंसं हॉटेल किंवा स्टॉल बघायला भेटेल, कारण ते आज ते बंद आहे. ही फक्त शनिवारी आणि रविवारी चालू असते. तर विकेंडला जर आले तुम्ही समजा अशा सोमवार ते शुक्रवारपर्यंत, तर स्वतःच्या पाणी बॉटल किंवा खायला काय असेल तुमच्याकडे तर ते तुम्ही घेऊन ये जावा. तर एक ग्रामीण भाषेमध्ये याला लोखंड म्हणतात. ही आता हिरवं आहे, अजून आता याचा पिकायचं सीझन चालू आहे, भरपूर आलं ह्या वर्षी. अजून तुम्हाला वाटतं 5-10 दिवसामध्ये याचं हे आता हिरवं आहे ना, हे काळ्या कलरचं होईल. काळ्या कलरचं झालं का हे गोड लागणार. त्याच्यामध्ये बी असते, म्हणजे बोर असतं, कच्चं बोर, त्याच्यामध्ये कशी बी असते तशी याची बी असते. पण हे पिकल्यानंतर काळं होते आणि खजूरचा प्रकारे थोडक्यात, म्हणजे खजूर आणि गोड लागते हे. आम्हाला तिथे जायचं आहे, ते समोर दिसतंय टोक तिथे. निम्मा रस्ता पार करून आलो आम्ही, लास्टपर्यंत तिथपर्यंत जायचं आहे. तो दिसतोय समोर, तो खुट्टा, त्याला थंपी नकल पण म्हणतात. हे करून झाडाला काटे असतात, हे मे मध्ये येते.
10-15 मिनटं बसून आम्ही आता परत चढायला सुरुवात केलं आहे. थोडासा चढ आहे. हे रतनगडापासून आपल्याला मंदिरापासून ते रत्नगडाच्या मध्यपर्यंत काही काही ठिकाणी थोडासा प्लेन आहे आणि नंतर थोडासा चढायचा रस्ता चालू होते. सध्या आम्ही मी तिथं आलो आहे. ते पाणी दिसतंय समोरचं, लास्ट नाही इथलं समोरचं, त्याच्या बाजूला ते लास्ट पाणी दिसतंय तिथं अमृतेश्वराचं मंदिर आहे. तिथनं ट्रेक करत असं वाकडं 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 एवढं वरती चढाई करून आणि अजून सुंकीची फुलं आहेत बघा इथं भरपूर आहे ती. चल. आरामात आरामात. 80% तो आलो आता. पहिले 20%. 10. पूर्ण 2 ते 3 तास चढल्यानंतर आता आपण येऊन पोहोचलोय शिड्यांपाशी. मंदिरापासून साधारणतः 2 ते 2.5 तास लागतात गडावरती पूर्ण पोहोचायला. तर आम्हाला 3 तास लागले शिड्यांपर्यंत येता येतं. थांबायचं.
समोर जो दिसते गणेश दरवाजे, म्हणजे तुम्ही जर रतनवाडी मार्गे जर चढले तर पिढ्यांनीवरती येऊन तुम्ही येऊन पोहोचायचे गणेश दरवाजापासून. आणि सम्राट मार्गे जर तुम्ही सुरुवात केली तर तुम्हाला सुरुवातीला लागत तो त्र्यंबक दरवाजापासून तुम्ही नेड्यातून आणि मोठ्याकडे येऊ शकता. तिथं गुफा आहे तिथे येऊ शकता. आणि रतनवाडी मार्गे जर तुम्ही सुरुवात केली प्रॉपर तिथं देवीचं मंदिर आहे, रत्नाईचं मंदिर, तिथे जाऊ शकता. या ज्या पायऱ्या तुम्ही बघताय ना, ह्या पूर्वी होत्या शिडी मार्ग हा जो आता बसवलेला आहे. पूर्वी इथे शिड्या कोणत्या प्रकारच्या शिड्या नव्हत्या. ते बघा त्या शिड्यांच्या खालून हा रस्ता जातो इकडं. शिड्या चढून आल्यानंतर तुम्हाला डाव्या बाजूला देवीचं मंदिर आहे रत्नाईचं, ते मंदिर बघायला भेटेल तुम्हाला. ते मंदिर मंदिराच्या समोर जो रस्ता जातो तो गुफेपाशी जातो. तिथं तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला राहण्याची सोय होऊ शकते तुम्हाला. म्हणजे पावसाळ्यामध्ये जर तुम्ही आले तर तुम्हाला तिथं गुफा आहे, त्या गुफेमध्ये तुम्ही टेंट लावू शकता, अशी जागा आहे तिथं. उगम इथनं मानलं जाते. म्हणजे प्रवाराच्या नदीचं उगम जे आहे ना, ही जे पाणी आहे ना, पूर्ण म्हणजे असं वाहतं पाणी इकडे खाली पूर्ण ते डॅमला जाऊन मिळते. म्हणजे जसं गोदावरीचं आपल्या नाशिकला म्हणतात नाही का, त्र्यंबकेश्वरला सुद्धा गोदावरीचं तिकडे तसं प्रवारा नदीचं उगम इथं मानलं जाते. तर मित्रांनो, तुम्ही कडेलोट पॉईंटपासून किंवा राणीच्या हुड्ड्यापासून बुरुजापासून बऱ्याचदा सनराईज बघितला असेल. तर आम्ही नवीन काहीतरी, तर आम्ही आज नेड्यातून सनसेट बघणार आहे. तर चला दाखवतो तुम्हाला कसं काय ते. बघू शकता लोक किती कचरा करून जातात ते बघा. खरं तर लोकांना कळायला पाहिजे की गडावरती कचरा करायला नाही पाहिजे, तरी पण लोक बघा आणि वाट्यामध्येच कचरा गेलाय. कचरा कुंडी आहे वरती तिथं. अशा लोकांना काय करायला पाहिजे. सनसेट दाखवतो तुम्हाला नेड्यामधनं.
रात्री आम्ही इथे या गुफेमध्ये मुक्काम केला होता. रतनगडावरती तुम्ही आले तर देवीच्या पुढच्या बाजूला एक मोठी गुफा आहे आणि आतमध्ये एक छोटी म्हणजे आतमध्ये एक छोटी गुफा आहे. त्याच्यामध्ये आम्ही टेंट लावून हे बघू शकता तुम्ही. नहीं नहीं बैठो ना, अंदर बैठो. ठीक आहे. तर आता आम्ही बनवतोय रेडीमेडच्या हे बघू शकता यांच्याकडे. बघ एकदा एक देतो. हे देखो, हे बघा जिंजर आल्याचं म्हटलं मिक्सर नाही मसालाचे आहे. रेडीमेड बनवतोय आम्ही. एक में तो बहुत है. हाँ ना, नहीं फिर भी हाँ. तर आता मी चालू आहे सनराईज बघण्यासाठी. काल आपण तर सुप्रभात मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही बघू शकता रात्री आम्ही मुक्काम केला. एक टेंट आहे आणि ही गुफा आहे. आतमध्ये गेल्यानंतर अजून 2-4 टेंट लागतील. ती जागा आहे टेंट लावण्यासाठी. तर आता तुम्हाला दाखवतो तिथलं नजारा. ही एवढी मोठी गुफा आहे, याच्यामध्ये टेंट वगैरे लागतो आणि इथला नजारा काही असा असतो बघा. अप्रतिम असा सनराईज तुम्हाला बघायला भेटतो. करा ना तुम्ही. हाय. आपण भेटतो तुम्हाला सानंदारीमध्ये, म्हणजे तुमच्या मागून मागून येतो. गुजराती में, हिंदी में. सॉरी, आय एम सॉरी. हां, ते टाका दिसतंय ना समोरचं. वरून समजा ते पाणी आल्यानंतर त्याच्यामध्ये पडणार आहे पहिलं. त्याच्यामध्ये पडलं तर प्रत्येक टाक्यामध्ये असं पाणी येते ते पूर्णपणे ना, म्हणजे तिथं जरी गढूळ पाणी जर असलं ना, तर स्वच्छ होत प्रत्येक टाक्यामध्ये पाणी पडत ते इथे दिसतंय ना, इकडनं बाहेर पडणार, इथनं असं पाणी बाहेर पडणार. म्हणजे हे जे पाणी आहे थोडक्यात त्यावेळेची तकनीक म्हणजे फिल्टर पाणी, एकदम स्वच्छ पाणी पिण्याची पद्धत त्यावेळेची जुन्या काळामधली एकदम. हे जे खड्डे दिसतात ना छोटे छोटे, हे प्रत्येक म्हणजे बाजूने इथं पण आहे, इथं पण आहे आणि प्लस तिथं पण आहे बघा. असं जागोजागी हे याच्यासाठी
का वरतून आता आपण त्यावेळेस लोकांची वस्ती असणार आहे इथं. हा. वस्ती असणार आहे तर कचरा वगैरे किंवा घाण वगैरे त्यामध्ये पडू नये म्हणून छप्पर वगैरे करत असणार आहे. म्हणजे याच्यामध्ये बांबू थोडंसं टाकून हे बाजूला वरती तर ती तिथं पण आहे त्या बाजूला असं वरतून काहीतरी छप्पर वगैरे. आपण सध्या नेड्यामध्ये बघा. तर नमस्कार मित्रांनो, काल आपल्याला रस्त्याला कुठे मॅगीचा स्टॉल वगैरे किंवा लिंबू पाणी म्हणा कुठे काय भेटलं नाही. पण पूर्ण गड उतरून आल्यानंतर आपण बघा तिथनं आलोय, तिथनं नेड्यातून वरतून आलोय. तर कालपासून कुठे कोणत्याही प्रकारचा आपल्याला स्टॉल नाही भेटला. पण आज त्र्यंबक दरवाजापर्यंत त्र्यंबक दरवाजा सांभाळून तुम्ही वरती चढून आल्यानंतर बघा इकडनं हा जोरा हे जो पायरी मार्ग दिसतोय तुम्हाला इकडनं सांबरवरनं जर तुम्ही स्टार्ट केलं रतनगड वरतून आल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा स्टॉल बघायला भेटेल. तिथं तुम्हाला लिंबू पाणी त्याच्यामध्ये मॅगी वगैरे सगळं भेटेल. काकडी पण आहे यांच्याकडे आणि लिंबू सरबत काकडी पेरू आणि बिस्लरी पण हे आता आमच्या ओळखीचे म्हणून आता आले ते. तर तुम्ही शनिवार रविवार आले तर यांचं दुकान इथंच असतंय, टॉयलेंचं इथंच लावलेलं असतंय. आणि शनिवार सोडता किंवा सोमवार हे भुकावलेले चेहरे दिसताय बघताय तुम्ही आतुरतेने मॅगीची वाट बघताय बघा एकदम आणि हे बघा भुकलेला चेहरा बघा एकदम कालपासून मॅगी नाही लिंबू पाणी नाही कोणते म्हणजे आमचा नाश्ता वगैरे खाऊन झाला आता चहा मॅगी वगैरे घेतला आम्ही. लिंबू पाणी चहा लिंबू पाणी मॅगी सगळं नाश्ता करून त्र्यंबक दरवाजामधून उतरणार आहे. आणि आपल्यासोबत हे मैं हिंदी में जो पूछता हूँ खाली पता ना आप लोग किधर रिव्यू देने ना. हाँ रिव्यू एकदम बढ़िया रिव्यू देंगे. तर आपण यांना विचारू का ते कुठून आले. माझी जी बुकिंग होती माझ्याकडे बुकिंग होती तर आपल्याला भेटली ती. तर आपण यांना विचारू कसं वाटलं तुम्हाला. तर मतलब ऊपर आके आपको कैसा लगा. हमको बहुत बढ़िया लगा. विशाल भाई ने जो घुमाए है हमको पूरा दिखाए ये जगह पे आया है वो हमारे साथ पूरा हमको गाइड दिया है कि ये इधर है. उसके साथ खाने पीने में पूरा सुविधा कर दिया, पानी वानी से लेके सब कुछ कर दिया है. तो आप भी आना चाहोगे तो विशाल भाई का आप एक बार कांटेक्ट करो और ज़रूर इधर एक बार विजिट करो. बहुत अच्छा घुमाते हैं. चला आपण आता त्र्यंबक दरवाजामधून उतरणार आहे. हां तर मित्रांनो, रतनगडचा हा ट्रेक तुम्हाला कसा वाटला आणि तुम्हाला जर कॅम्पिंगचा अनुभव घ्यायचा असेल रतनगडावरती तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा.